कोल्हापुरातल्या एअरपोर्टवर हे पाठीमागे जे मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत हे तामगावकर आहेत। तामगावचा जो रस्ता आहे तो एअरपोर्ट हद्दीतून जातो आणि अचानक हा रस्ता बंद केल्यामुळे साधारण 9 ते 10 किलोमीटर अंतर जे आहे हे तामगावकरांना पास करावं लागतं। त्यामुळे आक्रमक झालेले हे आंदोलक जे आहेत ते आता एअरपोर्टच्या दिशेने आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करत एअरपोर्टचा जो मुख्य रस्ता आहे तो त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही फ्लाइट्स येण्याची वेळ झालेली आहे, त्यामुळे इथं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रयत्न करतायत। मात्र या सर्व तामगावकरांनी आता विमानतळाचं जे मुख्य गेट आहे ते मुख्य गेट अडवलेलं आहे। यामध्ये विद्यार्थी आहेत, महिला आहेत, तसंच तरुण सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं या आंदोलकांच्या वतीने सांगण्यात येते। आपण बघू शकता की हातामध्ये वेगवेगळे पोस्टर्स घेऊन हे सर्व आंदोलक या परिसरात आलेले आहेत आणि या रस्त्यासाठी खरं तर हे त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। काही संतप्त झालेले नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, मोठ्या प्रमाणात लोक जमा झालेले आहेत, मूळ मागणी काय तुमची? आम्हाला मूळ मागणी हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार घटना संविधान ह्याला हे टकल्यानं धाब्यावर बसलेला आहे। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रमाणे घटनेप्रमाणे आम्हाला 2 व्हीलरला रस्ता तरी द्यायला पाहिजे होता, पण या भाड खाऊन आम्ही जागा देऊन चूक केलेली आहे एवढं मी बोलतो। आणि 1000 कोटीचा ह्या भाड खाऊन आमदार, खासदार, मंत्री, संत्री, पालकमंत्री, मेती मंत्री, कोथिंबीर मंत्री सगळ्या मंत्र्यांनी ढपला पाडलेला आहे आणि ह्या आण्यानं तर भरपूर पडलेला ढपला। खरं तर ह्या तामगावकरांच्या जमिनी घेऊनच कोल्हापूरचं हे एअरपोर्ट झालेलं आहे आणि आता त्यांनाच रस्ता देण्यासाठी खरं तर ही यंत्रणा आता ठरत नाही आहे। काही मुलं आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर तुम्ही लहान आहात, या आंदोलनात कशासाठी तुम्ही आलेला आहे? आम्हाला रस्ता जायसाठी लांब होते, 7-8 किलोमीटर लांब होते, त्यामुळे आम्ही आलेलो आहे। तो जो रस्ता जवळ होती, आम्हाला फिरून जायला लागते गोकुळशिरगावनं। सध्या ही 10वीची विद्यार्थी आहेत सर, आता आम्हाला 11 वाजता शाळा असते, आम्ही 11:30-12ला जातो शाळेत। आता तुझी मागणी काय आहे? हे रस्ता चालू करा पाहिजे। साधारणतः रस्त्याचं एअरपोर्टची अजून 2.5 किलोमीटर भिंत ही एअरपोर्टची अजून बांधलेली नाही आहे आणि 30 फुटा रस्ता हा त्यांना वाटतोय की अतिसंवेदनशील आहे आणि एअरपोर्टची एक बाजू पूर्णतः ओपन आहे। नवीन रस्त्याची कुठलीही प्रकारची भूसंपादन झालेलं नाही आहे किंवा नवीन रोडसाठी लागणारा निधीही नाही आहे। तरी सुद्धा ह्या लोकांचा हाल, तामगाव व मध्यम लोकांचा हाल करण्यासाठी सरकार दरवेळी तो रस्ता बंद करतो व लोकांसाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नाही आहे। काही महिला, काही मुली या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न। काय मागणी आहे? आम्हाला पर्यायी रस्ता देऊनच हा रस्ता बंद करा, कारण आम्हाला 15 मिनिटं ज्या कोल्हापूरला जायला लागत होतं आता फिरून जाऊन आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागते। त्यामुळे हा रस्ता चालू करा आणि पर्यायी मार्ग देऊनच हा रस्ता बंद करा, हीच आमची मागणी आहे, बाकी दुसरी काही मागणी नाही। महिला मोठ्या संख्येने खरं आलेल्या आहेत। हो, जर तुम्ही हवेतनं उडायसाठी जर रस्ता बंद करत असाल तर सामान्य जनतेला रस्त्यावरनं तरी चालत जाता यावं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि या शाहू नगरीमध्ये ही रस्त्यासाठी जे प्रश्न उपस्थित होतोय ती आमची कोल्हापूरकरांची दुर्दैव आहे म्हणायचं। तुमच्या जमिनी घेऊन हे एअरपोर्ट उभं केलेलं आहे? होय होय, तामगावकरांच्या उजाळेवाडीच्या जमिनी घेऊनच केलेला आहे, पण मुलांचं पर्यायी मार्ग आम्हाला देतो म्हणून त्यांनी दिपावळीपर्यंत सांगितलेलं। अजून पर्यायी मार्ग केलाय काय? केलेलं नसताना रात्रीत कसं काय बंद केलं? अचानकपणे त्यांनी कुठलाही आम्हाला त्यांनी आधी निरोप दिला नाही, कुठली सूचना दिली नाही की आम्ही बंद करणार आहे, मग तुम्ही अचानक कसं करू शकता? याला सगळ्या लोकप्रतिनिधींनी पण यांनी जरा भाग घेतला पाहिजे यामध्ये। खरं तर हे जे तामगावकर आहेत या तामगावकरांच्या जमिनी घेऊन हे एअरपोर्ट खरं तर इथं उभारण्यात आलेलं आहे आणि आता तामगावकरांना जो रस्ता पाहिजे आहे तो रस्ता देण्यास मात्र आता एअरपोर्ट ऑथॉरिटी सध्या सकारात्मक नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आपण बघू शकता पाठीमागे एअरपोर्टची एक प्लेट दिसते आपल्याला, समोरच एअरपोर्ट आहे आणि अगदी एअरपोर्टच्या समोर हे तामगावकर आता घुसलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलेला आहे। त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।